आणि तमिळनाडूतील ही महत्त्वाची राजकीय घडामोड आहे। अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह गोठवण्यात आले। आर.के. नगरमधील ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची आहे। तमिळनाडूतल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसंदर्भात आपण अधिक चर्चा करूया। झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आपल्यासोबत आहेत। उदय सर, आर.के. नगरमधील ही पोटनिवडणूक दोन्ही गटांसाठी कशी महत्त्वाची आहे? राजाजीनगर ही जागा दोन्ही गटांच्या दृष्टीने आपल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईचे एक प्रतीक बनले आहे। कारण इथून जयललिता अनेक वर्ष निवडणूक लढवत होत्या, त्यामुळे ही जागा कोण जिंकतं याचा एक मानसिक दबाव किंवा याचा एक मानसिक प्रभाव हा जसा जनमानसावर पडणार आहे तसाच तो कार्यकर्त्यांवर पडणार आहे। बरोबर। इतर सर्व जागा हरल्या आणि ही जागा जिंकली तरी देखील त्याचा मानसिक खच्चीकरण किंवा मानसिक उभारणीसाठी एक दावा करण्यासाठी ज्याला आपण एक नैतिक आधार म्हणतो त्या नैतिक आधारावर खरं उतरण्याकरता ती जागा दोघांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। सर, निवडणूक आयोगाने उचललेलं हे पाऊल आणि या सगळ्या घडामोडीतून आता काय अपेक्षित आहे? तमिळनाडूचं राजकारण विशेषतः द्रविड मुवमेंट ही एका संक्रमण अवस्थेतनं जाते। दोघांनी दावा केलेला आहे, त्या माननीय उच्च न्यायालयानं हा वाद आता न्यायालयाच्या कक्षेत सोडवायचं ठरलेलं आहे आणि त्याकरता दोघांना जे आपापली कागदपत्र पुरावे सादर करायला सांगितलेले होते त्याची छाननी करण्याकरता वेळ मागितलेला आहे। त्यामुळे तोपर्यंत त्या दोघांनाही दोन काय आपण पानं हे जे त्यांचं चिन्ह आहे त्याच्या लढवाला त्यांनी बंदी घातलेली आहे आणि त्याचा परिणाम एक असा होणार आहे की दोघांना आपली आयडेंटिटी आता त्या व्यतिरिक्त या निवडणुकीपुरती तरी सिद्ध करावी लागणार आहे आणि ते दोघांसाठी प्रचंड मोठं आव्हान असणार आहे। अगदी बरोबर सर। माझा तिसरा प्रश्न आहे, तामिळनाडूमधील राजकारण स्थिर आहे की अस्थिर आहे आणि या परिस्थितीचा लाभ विरोधी पक्ष करुणानिधींच्या डीएमकेला होऊ शकतो का? तमिळनाडूचं राजकारण गिरीश अत्यंत अस्थिर अशा अवस्थेत आहे। भारतीय जनता पक्ष चंचू प्रवेश करण्याकरता अत्यंत उत्सुक आहे। पन्नीरसेल्वम पुन्हा राज्याची कमान आपल्याकडे मिळावी याकरता उत्सुक आहेत। त्याच्याही पलीकडे जाऊन आपलाच गट खरा आहे हे दाखवण्याकरता जयललितांचे जे वारस म्हणत आहेत, स्वतःला राजकीय वारस म्हणत आहेत, त्या शशिकला ज्या आता जेलमध्ये आहेत त्यांच्या पाठीराख्यानं सुद्धा आपणच खरे आहोत हे दाखवण्याकरता आता ही अस्तित्वाची एक प्रकारे लढाई आहे आणि मला असं वाटतं आर.के. नगरची जी जागा आहे ती त्या लढाईचं पहिलं प्रतीक मानता येईल। त्या प्रतीकावर कोणाचं चिन्ह उमटतं याच्यावर तमिळनाडूच्या उद्याच्या राजकारणाचा फैसला होणार आहे एवढं नक्की। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।